मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ILS राऊंड, कॅप राऊंड आणि स्पॉट राऊंड बद्दलची थोडीशी माहिती पाहिली होती. त्याच व्हिडिओचा आता हा पार्ट 2 आहे. मित्रहो, कॅप राऊंड असेल, ILS राऊंड असेल किंवा स्पॉट राऊंड असेल, या तिन्ही बद्दलचे डिटेल्स तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहिलेले आहेत की कॅप राऊंड कशा पद्धतीने कॅप प्रोसेस संपल्यानंतर सुरू होणार आहे. म्हणजेच आपलं कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 हे कंप्लीट झाल्यानंतर आपली कॅप प्रोसेस किंवा ILS राऊंडची प्रोसेस ती किंवा फायनली स्पॉट राऊंडची प्रोसेस सुरू होत असते. सर, आम्ही कन्फ्यूज आहोत कारण CETच्या वेबसाईटने तर तसं नोटिफिकेशन अगोदरच दिलेले होय. पहा, आपण आता CETच्या वेबसाईटवरती आहोत आणि CETच्या वेबसाईटवरचं जे डिटेल्ड स्केड्यूल आहे त्याबद्दल आपण पाहत आहोत. ऑलरेडी 3 ऑगस्टला ILS राऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ही गोष्ट खरी देखील आहे. ते CETच्या वेबसाईटवरती पण सुरू झालेले आहेत आणि तेच तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल असणार आहेत. पण जोपर्यंत कॅप राऊंड 4 होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस ॲक्च्युअल सुरू होत नसते. सो कॅप राऊंड 4 कधीपर्यंत आहे ते बघूया आपण. आत्ता आपण 12/8/2026 म्हणजे या तारखेची सगळेजण वाट पाहतोय. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड. कॅप राऊंड सेकंडची जी अलॉटमेंट आहे आम्ही सर्वजण काय करतोय, वाट पाहत आहोत सध्या. आता याच्या पुढचा जो नेक्स्ट पार्ट असणार तो काय आहे तर ॲक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन्स ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड सेकंड. कॅप राऊंड सेकंडनुसार त्या सर्व कॅन्डिडेट्सना 12 तारखेला कॅप राऊंड 2ची अलॉटमेंट करणार आहे आणि सगळे जवळपास सर्व विद्यार्थी त्याच गोष्टीची वाट पाहत आहेत, अलॉटमेंटची. सो 12 तारखेसाठी आपण वेट करूयात. त्याच्यानंतर लगेचच 13, 14, 15, 16 आणि 17 या 5 दिवसामध्ये तुम्हाला संध्याकाळी 3 पर्यंत 17 तारखेच्या ॲडमिशन त्या कॉलेजला, रिस्पेक्टिव्ह कॉलेजला, इन्स्टिट्यूटला जाऊन घ्यायचं आहे. ज्यांना कॅप 2मध्ये अलॉटमेंट मिळणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी, हो की नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप 2मध्ये सुद्धा मनासारखं कॉलेज, मनासारखी ब्रँच मिळत नाही ते परत कॅप 3ला जाऊ शकतात. एकदा का त्यांचे ॲडमिशन झाले. आता तुम्ही एक प्रश्न विचारचाल, सर मागे तर कॅप राऊंड 1ला फक्त 3, 4, 5 3 दिवस दिले होते, आता हे 5 दिवस कसे देत आहेत? तर लक्षात घ्या, शनिवारी 15 ऑगस्ट आहे त्याची सुट्टी आहे, रविवार आहे, त्यामुळे अल्टिमेटली बँका वगैरे बंद राहतात. DD काढणं किंवा फीस प्रोसिजर या सगळ्या गोष्टी थोड्याशा क्लोजअपमध्ये असतात. त्यामुळे इथं 2 दिवस ते सुट्टीमुळं वाढलेले आहेत, बाकी काही विषय नाही. 18 तारखेला मित्रांनो काय होणार आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज फॉर कॅप राऊंड 3. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅप राऊंड 3 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट. म्हणजे 19, 20, 21 या 3 दिवसात परत एकदा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे कॅप राऊंड 3साठी. त्यानंतर 24 तारखेला प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्याची लागणार आहे. 24 ऑगस्टला कॅप राऊंड 3ची प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्हाला कळणार आहे. 25, 26, 27 आणि 28 या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट. एकदा 24ला अलॉटमेंट झाली की लगेचच 25 तारखेला म्हणजे पुढे 4 दिवस कॅप राऊंड 3च्या ॲडमिशनसाठी मिळणार आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर त्यांचे ॲडमिशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल वॅकन्सीज कॅप राऊंड 4साठी डिस्प्ले होतील. परत एकदा कॅप राऊंड 4साठी फॉर्म भरण्याच्या तारखा आहेत 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. या 3 दिवसामध्ये तुम्ही कॅप राऊंड 4साठी फॉर्म भरू शकता आणि बरोबर 3 सप्टेंबरला कॅप राऊंड 4ची 3rd ऑफ द सप्टेंबर 3/9/2026 कॅप राऊंड 4ची अलॉटमेंट करणार आहे. त्यानंतर लगेचच 4, 5, 6 आणि 7 या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. आता नीट पहा, शेवटची तारीख आहे तुमची 7 सप्टेंबर, जिथं कॅप राऊंड 4ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होते संध्याकाळी 5 वाजता. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल 3 तारखेला सुरू झालेत ऑगस्टच्या. पाठीमागेच 10 दिवस झाले म्हणायचं, आता जवळपास 7-8 दिवस झालेले आहेत. सो 7-9 पर्यंत ही तारीख चालू राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत कॅप राऊंड 4चे ॲडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यांनी दिलेली आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी, ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो किंवा स्पॉट राऊंड म्हणतो, किंवा ह्या सगळ्या गोष्टी एकच आहेत. फायनली तुम्हाला लक्षात येईल कारण आपण तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. एकदा 7 तारखेला ही तारीख संपली, तुम्ही CET सेलवरून अर्ज करू शकता. CET सेलवरून पण तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला अर्ज करता येईल.